नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहर चालक भरती 2026 मध्ये अंकगणिताचे जे काही प्रश्न विचारले गेले होते ते प्रश्न स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत। याचप्रमाणे पुणे शहर शिपाई भरती अंकगणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न आपण मागील व्हिडिओजमध्ये अभ्यासले आहेत। तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर तेथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनेल एस अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहिती असेलच पुणे शहर चालक भरती 2026च्या जागा अत्यंत कमी होत्या। त्या मानाने अंकगणिताचे जे काही प्रश्न पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत ते प्रश्न काही अगदी सोपे तर काही प्रश्न हार्ड लेवलचे आलेले होते। ते सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत। एक एक प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून या पीवायक्यूचा अभ्यास करून तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की पेपरला कशा टाईपचे एक्झाम्पल विचारले गेलेले आहेत। आणि याचबरोबर विद्यार्थी मित्र हो, आपल्या चॅनलवर अंकगणिताचे जे काही टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिक्सची कन्सेप्ट आणि 2021 ते 24 मध्ये त्या टॉपिकवर विचारले गेलेले जे काही प्रश्न आहेत त्यातील प्रत्येक प्रकारचा प्रश्न आपण अभ्यासलेला आहे। ती सिरीज आपण सुरू केलेली आहे। तुम्ही ती सिरीज जाऊन एकदा पहा, आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। आता यातील पहिला प्रश्न पाहूयात। 97 भागिले प्रश्नचिन्ह दिले बरोबर 24.25 गुणिले 4 चा वर्ग आला पाहिजे। ठीक आहे, हे सॉल्व करा एक्झाम्पल। 97 भागिले प्रश्नचिन्हाच्या जागी x माना समजा बरोबर 24.25 गुणिले 4 चा वर्ग किती येतो 16। आता 24.25 गुणिले 16 याचं उत्तर काय येईल ते काढा। 2425 गुणिले 16 दशांश नंतर घ्या, 16 पाचे 80, 16 दुने 32, 32 आणि 8 40, 16 चौक 64, 64 आणि 4 68, 16 दुने 32, 32 आणि 6 38। पॉईंट नंतर 2 अंक आहेत, त्यामुळे इकडनं 2 अंक सोडून आपण पॉईंट देणार, म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे 388। 97 भागिले x बरोबर आलं 388। आपल्याला x ची किंमत काढायची, मग त्याला एकटा सोडायचा, म्हणजेच x इकडे येऊन काय होणार गुणिले 97 बरोबर 388 गुणिले x होणार। x ला एकटाच सोडायचा, 388 ला गुणिले इकडे येऊन तो काय होणार भागिले, म्हणजेच x ची किंमत आलेली आहे 97 भागिले 388। आता याचं उत्तर काय येईल हे आपल्याला काढावं लागेल। मग 97 भागिले 388, मग आता 97 आतमध्ये राहणार, 388 ने भाग द्यायचा। 97 ला भाग जात नाही त्यामुळे आपण इथे 0 घेतला, म्हणजेच वरती 0 पॉईंट घ्यावं लागेल। आता 388 आणि 970 याच्या जवळची संख्या शोधा। 388 गुणिले 2, 8 दुने 16, 16 ने 1 17, 3 दुने 6 आणि 1 7, 776 याने भाग जातोय बरोबर। मग 970 वजा 776 करा, 10 6 गेले 4 राहिले, इथं किती आले 6, 16 7 गेले 9 आले, इथे आले 8, 8 7 गेला 1 राहिला, 194 आले, पुन्हा भाग जात नाही, मग इथे 0 घ्यावा लागेल बरोबर। मग आता 388 उत्तर इथंच मिळालेलं आहे आपल्याला, 0.2 इथं दिसतंय, म्हणजे ऑप्शन डी हेच याचं उत्तर असणार आहे। आपण फक्त चेक करूयात। आता 388 गुणिले 5, 8 पंचे 40, 40 आणि 4 44, 5 त्रिक 15, 15 आणि 4 1940, म्हणजेच 0.25 x इक्वल टू मिळालेलं आहे आपल्याला 0.25। हे इक्वेशनचे बरोबर उत्तर आहे। पुढील इक्वेशन पाहूयात। 1 भागिले 5 अधिक 2 भागिले 4 अधिक 3 भागिले 3 अधिक 4 भागिले 2 अधिक 5 भागिले 1 अपूर्णांक दिलेत आणि त्यांची बेरीज करायची। अतिशय सोपा प्रश्न आहे पहा। 1 भागिले 5 तसंच लिहून घ्या, प्लस 2 भागिले 4 म्हणजे काय येणार 2 एके 2, 2 दुने 4, 3 एके 3, 2 एके 2, 2 दुने 4 बरोबर। म्हणजे राहिला काही शिल्लक इथं 1/2 प्लस 1 भागिले 1 म्हणजे 1च राहिला, प्लस 2 भागिले 1 म्हणजे 2 राहिला, प्लस 5 भागिले 1 म्हणजे काय राहिला 5 राहिला बरोबर। आता 1/5 तसाच, 1/2 म्हणजे काय असतो 0.5 असतो, प्लस 5 आणि 2 7, 7 आणि 1 8। आता पहा 8च्या पुढचा ऑप्शन पुढं करायची पण गरज नाही तुम्हाला, 8.7 ऑप्शन दिलाय, डायरेक्ट ऑप्शन ए हे इक्वेशनचे बरोबर उत्तर असणार आहे। तरी सुद्धा तुम्ही चेक करू शकता। 1 भागिले 5 म्हणजेच 10 भागिले 5 करायचं, 0.5 दुने 10, 0.2 आलं, 0.2 प्लस 0.5 म्हणजे किती झालं 0.7 प्लस 8 बरोबर किती येतं 8.7 झालं। ऑप्शन ए ह्या क्वेश्चनचे बरोबर उत्तर
आहे. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे. बरेचशा विद्यार्थ्यांनी हा प्रश्न पेपरला सोडवलेलाच नाहीये, कारण एवढा गुणाकार बघूनच त्यांनी सोडवला नाही. पण क्वेश्चन अतिशय सोपा आहे. तुम्हाला अपूर्णांक दिलेले आहेत आणि त्यांची बेरीज आणि वजाबाकी म्हणजे छेद समान करावे लागतील. बरोबर. आता 856 गुणिले 592 इथं 856 गुणिले 264 आहे आणि 592 गुणिले 264 आहे. आता हा क्वेश्चन खूप टाईपने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं 856 येते, 856 येते, 856 इथे नाहीये. बरोबर. 592 आहे, 592 इथे 592 नाही. 264 ह्या दोन्हींमध्ये इथे नाहीये. आता या तिन्हींचा छेद समान करायचा असेल तर या सगळ्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल बरं? इथे पहा 856 गुणिले 592 याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? याचा छेद समान करायचा असेल तर छेद समान एकच होऊ शकतो. 856 गुणिले 264 गुणिले इथे काय आहे 592. हा छेद समान आपण करू शकतो तिघांचा पण. बरोबर. आता तो कसा? तर इथं 856 गुणिले 592 आहे म्हणजे याला अजून गुणिले 264 करावं लागेल. मग खाली केलं तर वरती पण करायचं म्हणजेच 264 आला प्लस 1/856 आणि 264 आहे. मग 592 ने गुणिले करावं लागेल खाली पण वरती पण. म्हणजे वरती आलं 1 गुणिले 592 म्हणजेच 592 आला. वजा 1/592 गुणिले 264 ऑलरेडी आहे म्हणजे 856 आलाय. बरोबर. तो राहिलाय मग त्याने गुणिले केलं आणि ह्या सगळ्यांमध्ये खाली गुणाकार काय राहणार? 856 गुणिले 264 गुणिले 592 की जो तिन्हींचा कॉमन छेद आला. बरोबर. म्हणजेच वर्षांची आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. आता इथे पहा 264 प्लस 592 किती येतं? 4 आणि 2 6, 9 6 15, 5 आणि 2 7 आणि 1 8. 856 वजा 856 बरोबर भागिले 856 गुणिले 264 गुणिले 592. आता इथे पहा हा गुणाकार करायची आपल्याला गरज आहे का? 856 वजा 856 डायरेक्ट उत्तर तुम्हाला 0 भागिले हे येते म्हणजेच उत्तर मिळालेले आहे 0. ऑप्शन सी. आता अशा टाईपने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता किंवा आणखी एक टाईप आहे ज्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 856 गुणिले 592 आहे, 856 गुणिले 264. आता ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या छेद समान करायला. इथे काय आलं असतं 856 गुणिले 264 प्लस 1 गुणिले 856 गुणिले 592 भागिले आता खाली खाली या दोन्हींचा काय होणार गुणाकार. मग गुणाकारच आहे सगळ्यामध्ये त्यामुळे तुम्ही कंस नाही दिले तरी चालतील. 856 गुणिले 592 गुणिले 856 गुणिले 264 वजा हे जे आहे असंच ठेवूयात 1/592 गुणिले 264. आता 856 गुणिले 264 प्लस 856 गुणिले 592 या दोन्हींमध्ये कॉमन आहे का? ह्या दोन्हींमध्ये कॉमन 856 आहे. बरोबर. मग 856 आपण बाहेर लिहूयात एकदाच लिहूयात. ब्रॅकेटमध्ये आपण लिहू शकतो मग 264 प्लस 856 बाहेर काढलाय. बरोबर. म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये फक्त शिल्लक काय राहिला 264 प्लस 856 बाहेर लिहिला शिल्लक काय राहिला 592 भागिले खाली काय आला 856. आता 856 2 वेळा आहे मग तो शेजारी शेजारी लिहूयात आपण गुणिले 592 गुणिले 264 वजा 1/592 गुणिले 264. आता हा 856 आणि हा 856 कॅन्सल झाला. आता पहा 592 गुणिले 264 इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे छेद समान येऊ शकतात. मी ह्या दोन्ही उंची बेरीज करून घ्या. बेरीज किती येते 4 आणि 2 6 नंतर 9 आणि 6 15 येतो 1 5 आणि 1 6 6 आणि 2 8 म्हणजे ह्या दोन्हींची बेरीज किती आली 856. हा 856 आणि हा 856 मग काय झाला कॅन्सल झाला. बरोबर. म्हणजे शिल्लक काय राहिलं 1/592 गुणिले 264 वजा 1/592 गुणिले 264. आता सेम आले म्हणजेच यांची वजाबाकी किती येणार आहे 0. ऑप्शन सी या क्वेश्चनचे उत्तर असणार आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. ज्या वेळी तुम्हाला सोडवायचा आहे त्यावेळी तुम्ही सोडू शकता. पुढील प्रश्न अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा.
साधे सिंपल सरासरी विचारली आहे. सरासरी म्हणजे काय असतं? बेरीज भागिले एकूण किती संख्या आहेत, बरोबर. मग आता 1 ते 97 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची आणि एकूण किती संख्या असणार आहेत त्याने त्याला डिव्हाइड करायचं. आता नैसर्गिक संख्यांच्या सरासरी करता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2 हा त्याचा फॉर्म्युला असतो, बरोबर का. शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2 हा फॉर्म्युला आहे. पण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरजच नाही मुळात. तुम्हाला बेरजेकरिताचा फॉर्म्युला माहिती, तो काय असतो? n × m+1 म्हणजे काय? शेवटची संख्या गुणिले पुढची संख्या, बरोबर, भागिले 2 करतो आपण. आता एकूण संख्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज ही म्हणजेच एकूण संख्या किती असणार? n. n आणि n कॅन्सल झाला, बरोबर. सरासरी काढताना पहा हे काय? n नैसर्गिक संख्यांची ही बेरीज आहे वरची भागिले n नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे सरासरी झाली. n आणि n फॉर्म्युल्यातून कॅन्सल झाला, त्यावरून आपल्याला मिळाला हा फॉर्म्युला. n म्हणजे शेवटची संख्या अधिक 1 भागिले 2 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची मुळात गरज नाहीये. तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता फॉर्म्युल्याने सोडवा किंवा डायरेक्ट बेरीज वापरा. बेरीजसाठी आपण काय करतो? 97 गुणिले 98 भागिले 2 भागिले संख्या 1 ते 97 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत? 97 आहेत, बरोबर. हा 97 आणि हा 97 काय झाला? कॅन्सल. 98 भागिले 2 शिल्लक राहिलेला आहे. याचं उत्तर किती येणार? बेचोक 8 आणि बेनव्वे 18 तर आले 49. असं काढा किंवा डायरेक्ट शेवटची संख्या अधिक 1 करा म्हणजे 97 अधिक 1 भागिले 2. हे डायरेक्ट इथे जे आपण वरतून सॉल्व्ह करत येतो त्यातून हा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. मग 98 भागिले 2 करायचं म्हणजेच उत्तर आलं 49. हे पहा विद्यार्थी मित्र, जेवढे कमीत कमी फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवता येतील त्या टाईपचा प्रयत्न करायचा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला बघायचे. आता तुम्हाला ऑलरेडी नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचा फॉर्म्युला माहिती आहे. सरासरी म्हणजे बेरीज भागिले एकूण संख्या असतात हेही तुम्हाला माहिती आहे. तर आणखी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही आणि तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवू शकता. अशा प्रकारे या क्वेश्चनचं उत्तर ऑप्शन डी 49 एवढं आलेलं आहे. पुढील प्रश्न, साखरेची किंमत 60% ने वाढली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. आता विद्यार्थी मित्र, हा क्वेश्चन खूप टाईपने सॉल्व्ह करता येतो, पण एक इझी वे पहा. साखरेची किंमत तुम्हाला 60% ने वाढली असं दिले. आधी साखरेची किंमत समजा 100 रुपये होती पर्सेंटेज मध्ये, त्यामुळे आपण डायरेक्ट 100 रुपये कन्सिडर करायचे. ही झाली तिची किंमत, बरोबर. आता वापर पण घरात 100 किलोच होता असं कन्सिडर करायचं. मग यांचा खर्च किती झाला असता याकरता? तर किंमत गुणिले वापर म्हणजे 100 गुणिले 100 10,000 एवढा खर्च झाला असता, बरोबर, साखरेसाठी. आता यांचं म्हणणं काय? साखरेची किंमत 60% ने वाढली म्हणजेच 100चे 60% म्हणजे 60 रुपये येतात, बरोबर. मग किंमत 160 रुपये होणार. 100 अधिक 60 गुणिले वापर कमी होणार कारण का? खर्च तेवढाच ठेवायचा आहे म्हणजे 10,000 रुपयेच ठेवायचा आहे. आता हा वापर इथं किती करतात हे आपल्याला काढावं लागेल. मग एक्स बरोबर काय करणार आपण? 10,000 भागिले 160 करायचं. 0 0 कॅन्सल झाला. याचं उत्तर येतं 62.5. आता पहा, एक्स 62.5 आलाय. वापर पहिला 100 होता, नंतर किंमत वाढल्यानंतर वापर 62.5 झाला म्हणजेच वापर 100 वजा 62.5 एवढा काय होणार? कमी होणार. मग 10तनं 5 गेले 5 राहणार, इथे आले 9, 9तनं 2 गेले 7 आणि इथे आले 9, 9तनं 6 गेले 3, 37.5. आता येथेच तुम्हाला उत्तर मिळून जातं म्हणजेच घरात साखर 37.1/2% कमी वापरावी लागेल. त्यावेळी आपल्याला खर्चात वाढ होणार नाही. लक्षात घ्या, अशा टाईपने सॉल्व्ह करू शकता. आणि असं कळत नसेल तर एक सिंपल फॉर्म्युला आहे याकरता. R भागिले 100 अधिक R गुणिले 100. मग R म्हणजे किती टक्क्यांनी वाढली दिले रेट किती दिलाय? 60. 60 भागिले 100 अधिक R किती येतं? 160 गुणिले 100. 0 ला 0 कॅन्सल झाला. 60 गुणिले 10 किती येतं? 600. 600 भागिले 16चं उत्तर काढायचं. 16 48. 48 अन किती शिल्लक राहिले? 120. 16 12 दर्शक शिल्लक किती राहिले? 8. 16 80. 37.5% उत्तर मिळालेलं आहे. अशा टाईपने सॉल्व्ह करू शकता. हा झाला वाढीसाठी फॉर्म्युला. आता घट दिली असेल त्यावेळेस फक्त इथे प्लसच्या ऐवजी काय करायचं?
मायनस करायचं आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पुढील प्रश्न, विजयला दररोज ₹150 पगार मिळतो. त्यापैकी भोजनावर 2/5 खर्च होतो व राहिलेल्यापैकी 1/3 घर खर्च होतो. तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते? आता पहा, साधं गणित दिलंय, डायरेक्ट मांडा. विजयला दररोज ₹150 पगार मिळतो. ₹150 पैकी भोजनावर 2/5 खर्च होतो. म्हणजेच भोजनावरचा खर्च, भोजन खर्च काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 150 चे 2/5 काढावे लागतील. मग 5 त्रिक 15, 30 दुने 60. म्हणजेच भोजनावर खर्च झाला ₹60. पुढे त्यांनी काय सांगितलंय? राहिलेल्यापैकी, मग एकूण ₹150 होते, ₹60 भोजनावर गेले, म्हणजे राहिलेली रक्कम किती शिल्लक राहिली? 150 वजा 60 होणार, बरोबर. मग 150 वजा 60 किती आलं? ₹90 राहिलं. आता ह्या राहिलेल्या रकमेपैकी 1/3 घर खर्च होतो, म्हणजे घर खर्च बरोबर. आता पहा, इथे बरेचसे विद्यार्थी घोळ करतात. राहिलेली रक्कम न घेता डायरेक्ट ₹150चे 1/3 काढतात. मग राहिलेली रक्कम घ्या, 90 गुणिले 1/3 करा, तर आलं ₹30. ठीक आहे. आता ₹30 घर खर्चावर गेले, तर दररोज किती रक्कम शिल्लक राहते असा प्रश्न विचारलाय. मग ₹90 राहिले होते, 90 मधून 30 गेले, शिल्लक किती राहिले? 90 वजा 30 बरोबर ₹60. म्हणजेच रोज ₹60 शिल्लक राहतात. ऑप्शन बी. पुढील क्वेश्चन, 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे. त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झाले, तर उर्वरित द्रावणात साखरेचे प्रमाण किती? सोपा क्वेश्चन आहे. पहा, द्रावण उकळल्यानंतर पाणी कमी झालं, पण साखरेचं प्रमाण कमी होणार आहे का? नाही. साखर जेवढी होती त्या द्रावणात तेवढी शिल्लक राहणार आहे. फक्त पाण्याच्या तुलनेमध्ये तिचं प्रमाण जास्त होणार आहे, कारण का? पाणी कमी झाले, बरोबर. मग 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे, म्हणजेच तिचं प्रमाण काढायचं. ती किती येते काढूयात. 12 गुणिले 5% म्हणजेच 5/100 एवढी काय असणार आहे त्यात? साखर. 12×5 60, 60 भागिले 100 म्हणजे आलेली आहे 0.6. म्हणजे 12 पैकी 0.6 एवढी त्या द्रावणामध्ये काय असणार आहे? साखर. मग ती लिटरमध्ये असेल किंवा किलोमध्ये असेल. नंतर त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झालं, म्हणजेच 12 वजा 2 बरोबर 10 लिटर एवढं पाणी शिल्लक राहिलं, बरोबर. पण त्या द्रावणामध्ये जे साखरेचं प्रमाण होतं 0.6 kg किंवा लिटर, ते बदललं का? नाही. ते 0.6 होतं, तेवढंच राहिलं. आता 10 लिटर द्रावणात 0.6 kg साखर आहे, म्हणजेच ती किती टक्के आहे हे काढण्यासाठी समजा आपण x मानूयात, x टक्के. मग आता 0 ला 0 कॅन्सल झाला, x बरोबर काय होणार? 0.6. 10 भागिले इकडे येऊन गुणिले होणार, 0.6 गुणिले 10 आलेले 6%. म्हणजेच ऑप्शन ए, उर्वरित द्रावणामध्ये साखरेचं प्रमाण किती असणार आहे? 6%. किंवा हाच क्वेश्चन तुम्ही वेगळ्या पद्धतीने देखील सॉल्व्ह करू शकता. कसा? पहा, आता 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे, म्हणजेच 5/100 साखर आहे, बरोबर. त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झालं, म्हणजे 10 लिटर राहिलं शिल्लक. आणि इथं काहीतरी x राहिला असेल, बरोबर. x/100 एवढं शिल्लक राहणार. आता मला सांगा, 12 लिटर द्रावणात 5% साखर होती, पण द्रावण कमी झालं म्हणून साखर कमी झाली का? नाही. ती आहे तेवढीच राहिली, म्हणजे यामध्ये व्यस्त प्रमाण आहे, बरोबर, ना की समप्रमाण आलं. मग व्यस्त प्रमाण असेल तर आपण समोरासमोरील क्वांटिटींची काय करतो? गुणाकार करतो. म्हणजेच 12 गुणिले 5/100 बरोबर आलं असतं 10 गुणिले x/100. कोणत्याही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. 0 0 गेलं, नंतर 12 गुणिले 5 60, 60/100 किती येतं? 0.6 बरोबर x भागिले 10. मग x बरोबर आला असता 6%. अशाही प्रकारे तुम्ही काढू शकला असतात, किंवा मग सांगितलं कन्सेप्ट वाईज त्या प्रकारे देखील काढू शकता. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व्यस्त प्रमाण काय असतं, समप्रमाण काय असतं हेच माहित नाही. हे आपण जवळजवळ 6वी ते 7वी पासून प्रत्येक विद्यार्थी शिकत आलाय. व्यस्त प्रमाण, समप्रमाण हे आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. किंवा या पद्धतीने जमत नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे देखील तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पुढील क्वेश्चन, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे, तर शेकडा तोटा किती होईल? आता तोटा दिलेला आहे आपल्याला. तोटा म्हणजे काय असतं? खरेदी किंमत वजा विक्री किंमत, बरोबर. आता पहा, एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 19 पट आहे. समजा तोट्याला आपण म्हटलं x, ठीक आहे. मग तोटा बरोबर x आलं. खरेदी किंमत यावरून आपण काढू शकतो. खरेदी किंमत वजा
विक्री किंमत तोट्याच्या 19 पट, म्हणजे विक्री किंमत तोटा x असेल तर विक्री किंमत येणार 19x, म्हणजेच खरेदी किंमत यावरून येईल किंमत बरोबर हा वजा 19x होता, इकडे येऊन प्लस 19x झाला, x अधिक 19x बरोबर किती आली 20x ही खरेदी किंमत झाली. ठीक आहे, तर त्यांचं म्हणणं काय शेकडा तोटा किती होईल. आता शेकडा तोटाचा फॉर्म्युला काय असतो, शेकडा तोटा बरोबर एकूण तोटा किती झाला भागिले खरेदी किंमत किती होती गुणिले 100. आता तोटा तोटा किती आहे x आहे भागिले खरेदी किंमत किती आहे 20x गुणिले 100 करायचं. हा x आणि x कॅन्सल झाला, नंतर हा 0 आणि 0 कॅन्सल झाला आणि 2 पंचे 10, म्हणजे शिल्लक काय राहिले इथं 5. म्हणजेच शेकडा तोटा किती होईल या प्रश्नाचं उत्तर काय आलं ऑप्शन सी 5. पुढील क्वेश्चन, दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर पर तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किलोमीटर पर तास असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळात ओलांडतील. आता अशा टाईपचे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन आपण पुणे शहर पोलीस भरतीचा जो पेपर सॉल्व्ह केला त्यामध्ये देखील अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारला होता, त्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेले आहे. जर तुम्हाला पाहायचं असेल की एक्झॅक्टली हे क्वेश्चन कसे सॉल्व्ह केले जातात तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा, डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देते. आता पहा, दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर आहे. त्या रेल्वे एकाच दिशेने आहेत. मग लक्षात ठेवा ज्यावेळी एकाच दिशेने रेल्वे असतात त्यावेळी त्यांच्या लांब्यांची काय करायची बेरीज करायची, म्हणजेच अंतर किती पार करायचे त्यांना 400 प्लस 300 बरोबर किती 700 मीटर. ठीक आहे, इमॅजिन करा एकाच दिशेने धावतायत दोघी पण, मग दोघींना स्वतःचं प्रत्येकीचं अंतर पार करावं लागेल, म्हणजेच वेगवेगळे अंतर, मग एकूण अंतर त्यांना 700 मीटर पार करायचंय. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर पर तास होता व दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किलोमीटर पर तास आहे. मग इथे जो वेग असतो या वेगाची करायची असती वजाबाकी, 116 वजा 80, मग 116 वजा 80 किती येतं 36 किलोमीटर पर आवर आलं. आता पहा इथं किलोमीटर आहे इथं मीटर आहे, म्हणजे रूपांतर आपल्याला करून घ्यावं लागेल. मग किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंद मध्ये करताना आपण त्याला किती गुणतो 5/18 ने गुणतो. कसं किलोमीटर म्हणजे 1000 मीटर असतं, हवर म्हणजे 3600 सेकंद असतात, त्याचं सिंपल रूप येतं 5/18. यावर मी डिटेल माहिती सांगत नाहीये कारण हा क्वेश्चन अगदी डीप मध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, एकही क्वेश्चन तुमचा या टाईप मध्ये चुकणार नाही. मग आता 36 गुणिले 5/18 करा, किती येतं 18 दुणे 36 10 मीटर पर सेकंद एवढा वेग आला. विचारलंय काय आपल्याला वेळ विचारलाय, मग फॉर्म्युला आहे आपला वेग बरोबर अंतर भागिले वेळ. वेळ काढायची आहे तुम्हाला, हा वेळ इकडे येणार, वेळ बरोबर अंतर भागिले वेग होणार. मग आता अंतर एकूण अंतर त्यांना किती पार करायचंय 700 भागिले वेग किती आलेला आहे 10, 0 0 गेला तर आलेले 70 सेकंद. इतक्या इझिली तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ऑप्शन ए 70 सेकंद या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. दोन्ही रेल्वे एकमेकींना 70 सेकंदात ओलांडतील. पुढील क्वेश्चन, नळ आणि टाकीवर क्वेश्चन दिलेला आहे. एक टाकी ए नळाने 8 तासात तर बी नळाने 6 तासात भरते. ए नळाने तिला 8 तास लागतात, बी नळाने तिला 6 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले व 2 तासांनी ए नळ बंद केला तर बी नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल. अगदी सोपा प्रश्न आहे. पहा, ए ला 8 तास लागतात, बी ला 6 तास लागतात एक पूर्ण टाकी भरण्यासाठी. मग त्यांची क्षमता काढण्यासाठी काय करायचं, या दोन्हींचा लसावी घ्यायचा. तो लसावी किती येतो 8 आणि 6चा लसावी काढा. बेचोक 8 बेत्रिक 6 4 त्रिक 12 12 दुणे 24 24 एवढा लसावी आला. म्हणजेच काय ए ची कॅपॅसिटी येणार 24/8 ए ची क्षमता. मग 24/8 किती झालं 8 16 त्रिक 24 3 युनिट. आता यात जो लसावी येतो ते टोटल कन्सिडर करायचं, म्हणजे टोटल आपल्याला जेवढी टाकी भरायची ती टोटल टाकी 24 आहे असं कन्सिडर करायचं. मग याला 8 तास लागतात, म्हणजे 24/8 3 युनिट एवढी त्याची क्षमता झाली. नंतर बी नळाची ती काय येणार 24/6 4 युनिट एवढी याची क्षमता झाली. म्हणजेच एका तासामध्ये ए नळ
3 युनिट एवढी टाकी भरतो आणि बी नळ 4 युनिट एवढी टाकी भरू शकतो. आता क्वेश्चन पहा, जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले म्हणजेच दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू असतील तर 3 अधिक 4 बरोबर 7 युनिट, टाकीचा 7 युनिट भाग एवढे ते दोघ जण एका तासामध्ये भरतील. 2 तासांनी ए नळ बंद केला, मग एका तासात 7 युनिट तर 2 गुणिले 7, 2 तासामध्ये किती भरेल तो 14 युनिट एवढे दोन्ही मिळून भरतील. आता ए नळ बंद केला 2 तासांनी, तर बी नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल? म्हणजे काय, 14 युनिट 24 पैकी पूर्ण झालेत, मग 24 वजा 14 बरोबर किती युनिट शिल्लक राहिले? 10 युनिट टाकीचं भरायचं शिल्लक राहिले. मग टाकी भरण्यास किती वेळ लागेल बी नळाने? बीची कॅपॅसिटी काय आहे? 4 युनिट, म्हणजेच बी ला 10 युनिट पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? 10 भागिले 4 करावं लागेल. 4 दुने 8, 2 उरले 4 पंचे 20, 2.5 तास म्हणजेच 2.5 तास एवढा वेळ बी ला टाकी भरण्यासाठी लागेल. अशा प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता अगदी इझिली. काहीच करायचं नाही, जे दिलंय त्यांचा लसावी काढायचा, प्रत्येकाची क्षमता काढायची आणि एकत्र असेल तर दोन्हींचं बेरीज करायची, प्रत्येकाचं कॅल्क्युलेट करायचं. आता हाच क्वेश्चन आणखी एका प्रकारे सॉल्व्ह करू शकता. ए नळाने 8 तासात भरतो, ठीक आहे. मग ए जर 8 तासात भरतो, समजा टोटल टाकी 1 आहे म्हणजेच ए ची क्षमता झाली 1/8. बी 6 तासात भरतो, बी ची क्षमता झाली 1/6. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले म्हणजे काय होणार? ए प्लस बी 1/8 प्लस 1/6 ही त्यांची क्षमता झाली एकाच वेळीची. मग हे सॉल्व्ह करा, 6 अधिक 8 होणार, भागिले 8 = 48 येणार, तर 12, 12 2 14, 14 भागिले 48. आता बेसाते 14 आणि 24, 7/24 ही त्यांची एकत्र कॅपॅसिटी आली, ठीक आहे. आता एकाच वेळी सुरू केले व 2 तासांनी ए नळ बंद केला म्हणजे एका तासामध्ये तो 7/24 भरतो, तर 2 तासामध्ये त्याने किती भरलं असतं? 14/24 एवढी टाकी भरली असती. आता बी नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल? टोटल टाकी आपण किती कन्सिडर केली आहे? 1. मग उरलंय किती? 1 वजा 14 भागिले 24. म्हणजे सॉल्व्ह करा, 24 वजा 14 भागिले 24, 24 वजा 14 किती येणार आहे? 10, 10 भागिले 24. म्हणजेच टाकी किती उरली आहे? ज्यावेळी ए नळ बंद केला त्यावेळी टाकी शिल्लक किती राहिली भरायची? 10/24 एवढी शिल्लक राहिली. बी ची कॅपॅसिटी काय आहे? 1/6. मग 10/24 भागिले 1/6 केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल की बी ला ती टाकी भरण्यास किती वेळ लागतो. मग 10/24 गुणिले 6 येणार, 6 चोक 24, 10/4 त्याचं उत्तर येतं 2.5. कोणत्याही प्रकारे काढू शकता, लसावीने तुम्हाला सोपं वाटलं तर ते काढा, किंवा टोटल काम 1 कन्सिडर करायचं म्हणजे टोटल जी टाकी आहे टाकीला 1 मानायचं आणि अशा टाईप मध्ये सॉल्व्ह करायचं. हे खरं तर कन्सेप्ट वाईज गेलं आणि ती एक ट्रिक होती, लसावी काढायला मग पुढे सॉल्व्ह करायचं. पुढील क्वेश्चन, एक जहाज 730 किलोमीटर वेगाने समुद्रातून जात आहे. त्या समुद्राच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी 200 मीटर पर सेकंद वेगाच्या रेडिओ लहरी तळाकडे सोडल्या. ज्यावेळी त्या लहरींचा सिग्नल परत जहाजावर मिळाला तेव्हा जहाज 500 मीटर अंतर पुढे सरकले होते, तर त्या समुद्राची खोली किती होती? क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. समजा हे एक जहाज आहे, त्याचा वेग किती दिलाय आपल्याला? 30 किलोमीटर पर हवर, ठीक आहे. त्या समुद्राच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी 200 मीटर पर सेकंद वेगाच्या रेडिओ लहरी तळाकडे सोडल्या. समजा या रेडिओ लहरी आहेत, यांचा वेग किती आहे? 200 मीटर पर सेकंद. आता हा समुद्राचा तळ आहे समजा. आता ह्या रेडिओ लहरी परत आल्या, बरोबर, त्या परत आल्या तेव्हा जहाज इथं होतं की ह्यांच्यातलं अंतर त्याने किती पार केलं होतं? 500 मीटर. आता पहा, ज्यावेळी रेडिओ लहरी खाली जाऊन परत वरती आल्या म्हणजेच आपल्याला हे अंतर काढायचंय समुद्राची खोली मोजण्यासाठी. मग हे अंतर काढण्यासाठी त्यांनी आपल्याला वेग दिलाय रेडिओ लहरींचा, पण आपल्याला वेळ माहितीये का किती येतो? नाही. मग वेळ काढावा लागेल, त्यावेळी आपण ते अंतर काढू शकतो. मग इथे माहिती दिली आहे पहा, जहाजाचा वेग 30 किलोमीटर पर हवर आहे आणि जहाजाने अंतर किती पार केलं? 500 मीटर अंतर पार केले. म्हणजेच आपल्याला आधी जहाजाचा वेळ काढावा लागेल. मग इथे 30 किलोमीटर पर हवर मध्ये वेग दिलाय, त्याचं रूपांतर आपण मीटर पर सेकंद मध्ये करूयात. 30 गुणिले 5/18 करायला लागेल, मग 150/18 मीटर पर सेकंद आलं. आता हा वेग झाला मीटर पर सेकंद मध्ये, अंतर 500 मीटर आहे.
500. ठीक आहे. आता आपल्याला अंतर मिळाले, वेग मिळालाय, मग वेळ काढा. वेळ बरोबर असणार अंतर भागिले वेग. अंतर किती? 500, वेग आहे 150/18. हे सॉल्व्ह केल्यानंतर 500 गुणिले 18 भागिले 150 येणार. मग 0 आणि 0 कॅन्सल झाला. 3 5 15, 3 सक 18 आलं, 5 10 50, म्हणजेच 10 सक 60. वेळ किती आला? 60 सेकंद. आता पहा, 60 सेकंद एवढा वेळ जहाजाला या ठिकाणाहून इथपर्यंत जाण्यासाठी लागला. 500 मीटर अंतर, जेव्हा रेडिओ लहरी खाली जाऊन पुन्हा वरती आल्या होत्या, म्हणजेच समुद्राच्या खोलात गेल्या आणि समुद्रापासून परत वरती आल्या, म्हणजेच 30 सेकंद एवढा वेळ त्यांना खाली जायला लागला आणि पुन्हा वरती यायला 30 सेकंद एवढा वेळ लागला. आता पहा, आपल्याला हे अंतर काढायचंय इथपर्यंतचं, मग त्यासाठी वेळ पण मिळाला आणि वेग पण मिळाला. मग इथे रेडिओ लहरींचा वेग आहे 200 मीटर पर सेकंद आणि वेळ आहे 30 सेकंद. आपल्याला काढायचंय काय? अंतर. मग अंतरचा फॉर्म्युला यूज करा. अंतर बरोबर काय येणार? वेग गुणिले वेळ, म्हणजेच 200 गुणिले 30 बरोबर 6000 मीटर. आता इथं किलोमीटर मध्ये दिले, 6000 मीटर म्हणजेच झालं 6 किलोमीटर. ऑप्शन सी, त्या समुद्राची खोली 6 किलोमीटर एवढी होत. आता प्रत्यक्षात रेडिओ लहरींचा वेग कधीच एवढा कमी नसतो. येथे त्यांनी एवढा कमी दिलाय, त्यानुसार आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. पुढील क्वेश्चन, मनीष व त्याची 3 मुले व त्यांच्या वयाची सरासरी 13 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे, तर मनीषचे वय किती आहे? आता पहा, सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष दिले आणि त्यांच्या 2-2 वर्षाचं अंतर आहे. मनीषचं वय विचारलंय. समजा मनीषचं वय मानूयात x, सर्वात लहान मुलाचं वय 2 दिले, तर 2-2 वर्षाचं अंतर असेल तर त्याच्यापेक्षा मोठ्याचं 4 येईल आणि त्याच्यापेक्षा मोठ्याचं 6 येईल. आणि त्यांच्या वयाची सरासरी 13 दिली. मनीष व त्याची 3 मुले, 3 मुलांची वय तर मिळाली. मनीषचं वय आपण x मानलंय. सरासरी बरोबर काय असतं? बेरीज भागिले एकूण किती लोक आहेत. मग किती जण आहेत? एकूण 4 जण आहेत. बरोबर त्यांनी दिलेले 13. हे फक्त सोडवा. 4 4 10 10 2 12, 12 अधिक x बरोबर हा भागिले इकडे जाऊन काय होणार? गुणिले. 13 गुणिले 4. मग 12 अधिक x बरोबर 13 चौक 52. x ची किंमत काढा. x बरोबर 52 वजा 12. मग x बरोबर 52 वजा 12 किती येतं? 40 वर्ष. म्हणजेच मनीषचं वय असणार आहे ऑप्शन बी, 40 वर्षे. सोपा क्वेश्चन होता एकदम. पुढील प्रश्न, एका गावाची लोकसंख्या 3000 असून 10% पुरुष वाढले आणि स्त्रिया 20% वाढल्या, तेव्हा एकूण लोकसंख्या 3500 झाली, तर गावातील स्त्रियांची संख्या किती? आता क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोपा प्रश्न आहे. गावातील स्त्रियांची संख्या माहिती आहे का किती आहे? नाही. ती मानली x, स्त्रिया x झाल्या. ठीक आहे. आता गावची एकूण लोकसंख्या किती होती? 3000. मग स्त्रिया x असतील तर पुरुष किती येणार? 3000 वजा x बरोबर. मग आता 10% पुरुष वाढले, म्हणजेच किती टक्के वाढ झाले? पुरुषांची वाढ किती झाली ते काढण्यासाठी आपण काय करणार? पुरुष वाढ बरोबर. ऑलरेडी त्यांची संख्या एवढी होती, 10% वाढले म्हणजे 3000 वजा x याचे 10%, एवढी पुरुषांची संख्या वाढलेली. आता स्त्रिया 20% वाढल्या, मग स्त्रियांची वाढ किती होणार? या वाढ x च्या 20% वाढल्यात त्या बरोबर, म्हणजे x गुणिले 20 भागिले 100. आता पहा, ही वाढ झाल्यानंतर त्यांची एकूण लोकसंख्या 3500 झाली. आधी लोकसंख्या किती होती? 3000 होती. म्हणजे लोकसंख्या कितीने वाढली? 500 ने वाढली बरोबर का? म्हणजेच पुरुष वाढ प्लस स्त्रिया वाढ बरोबर एकूण लोकसंख्या वाढ असणार. म्हणजेच आपण लिहू शकतो 3000 वजा x गुणिले 10 भागिले 100 प्लस इथं काय होणार? 20x भागिले 100 बरोबर. एकूण वाढ किती झाली? 500 झाली, कारण 3500 वजा 3000, 500 एवढी वाढ झाली. हे फक्त सोडवायचं. 3000 वजा x गुणिले 10, आता छेद समान आहे त्यामुळे कॅन्सल करू नका. मग 3000 गुणिले 10 किती येणार? 30000 येणार, वजा 10 गुणिले x 10x प्लस 20x येणार, 100 इकडे येणार, 500 गुणिले 100. मग आता पुढे 30000 तसाच राहणार,
वजा 10x अधिक 20x किती येतं प्लस 10x येतं बरोबर 500 गुणिले 100 किती येणार 50,000. आता आपल्याला x ची किंमत काढायची स्त्रियांची संख्या काढायची बरोबर मग त्याच्या पुढे काय होणार 30,000 प्लस 10x इकडे ठेवूयात इकडे होणार 50,000 वजा हा 30,000 इकडे येणार 10x बरोबर 20,000 आलं x बरोबर 0 ला 0 कॅन्सल झाला x बरोबर आला 2,000 म्हणजेच स्त्रियांची संख्या आलेली आहे ऑप्शन सी 2,000. आता तुमचं उत्तर बरोबर आले की नाही हे चेक करू शकता तुम्ही. स्त्रियांची संख्या 2,000 आली तर पुरुषांची संख्या आधी किती असणार आहे 3,000 वजा 2,000 म्हणजे 1,000 आली ठीक आहे. आता पहा पुरुष 10% वाढले म्हणजे स्त्रिया 2,000 होत्या स्त्रिया 20% वाढल्या म्हणजेच 2,000 गुणिले 20/100 20% वाढल्यानंतर एवढं वाढलं बरोबर 0 कॅन्सल म्हणजे स्त्रिया 400 वाढल्या बरोबर आणि पुरुष 10% वाढले 1,000चे 10% किती येतात 100 येतात मग 400 प्लस 500 किती आलं 500 आलं बरोबर म्हणजेच आपली स्त्रियांची संख्या आली आहे 2,000 ही करेक्ट आलेली आहे. आता पहा तुम्हाला असं काढता नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवर न काढू शकता स्त्रियांची संख्या कन्सिडर करायची 4,000 कन्सिडर करा मग स्त्रियांची संख्या जर 4,000 असेल तर गावची लोकसंख्या 3,000 असू शकते का नाही मग 4,000 ऑप्शन तो ऑलरेडी कट झाला 3,000 असेल का पुरुषच नाहीत गावात त्यामुळे 2,000 किंवा यापैकी नाही पैकी उत्तर असेल ते तुम्ही काढायचं. पुढील प्रश्न एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि अक्षय दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करत असतील तर अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. आता पहा कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात समजा कबीरला x दिवस लागतात ठीक आहे तर अक्षयपेक्षा 10 दिवस कमी म्हणजे अक्षयला किती दिवस लागतील x अधिक 10 एवढे दिवस लागतील बरोबर कारण काय दिलंय कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात कबीरला x मानलं तर अक्षयला x अधिक 10 एवढे दिवस लागतील तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात म्हणजेच सत्यमला किती दिवस लागतील x अधिक 10 अधिक 15 म्हणजेच x अधिक 25 एवढे दिवस लागतील. आता पुढे काय दिलंय कबीर आणि अक्षय दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करत असतील हे दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात मग याकरता आधी त्या दोन्हींची क्षमता काढावी लागेल मग कबीर x दिवसात काम पूर्ण करतो म्हणजे त्याची क्षमता झाली 1/x अक्षयची क्षमता झाली 1/x अधिक 10 आणि सत्यमची क्षमता असणार आहे 1/x अधिक 25 बरोबर. आता कबीर आणि अक्षय म्हणजेच हे दोघे मिळून म्हणजेच 1/x प्लस 1/x अधिक 10 बरोबर 12 दिवसात पूर्ण करतात म्हणजेच 1/12. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 1 गुणिले x अधिक 10 x अधिक 10 प्लस 1 गुणिले x आला भागिले या दोन्हींचा काय होणार गुणाकार x गुणिले x अधिक 10 बरोबर 1/12 मग x अधिक x काय होणार 2x भागिले अधिक 10 राहिला तसाच भागिले x गुणिले x वर्ग अधिक 10 गुणिले x 10x झालं बरोबर 1/12. पुढे काय होणार 2x अधिक 10 तसंच राहणार बरोबर x वर्ग अधिक 10x इकडे गुणिलेला येणार भागिले 12 इकडे भागिले इकडे गुणिले होणार 12 दुने 24x अधिक 120 बरोबर x वर्ग अधिक 10x आलं तर x साठी हे सोडावं लागेल आपल्याला मग x वर्ग अधिक 10x प्लस 24x आहे इकडे येऊन काय होणार वजा 24x प्लस 120 आहे इकडे येऊन होणार वजा 120 बरोबर आलं 0. मग आता x वर्ग वजा 24x अधिक 10x किती येणार 14x वजा 120 बरोबर 0. x वर्ग वजा 14x वजा 120 बरोबर 0. आता हे आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड वापरावी लागेल म्हणजे असे दोन अवयव पाडायचे की ज्यांचा गुणाकार 120 आला पाहिजे वजा 120 आणि बेरीज किंवा वजाबाकी वजा 14 आली पाहिजे. आता पहा 120 गुणिले 6 120 येतं पण वजा 120 हवाय आणि त्यांची वजाबाकी वजा 14 पाहिजे वजा चिन्ह पाहिजे म्हणजे मोठ्या संख्येला येतं त्यामुळे
वजा 20 आणि प्लस 6 हे झाले याचे अवयव. आता x वर्ग वजा 14x ऐवजी आपण टाकणार 20x प्लस 6x वजा 120 बरोबर 0. आता या दोन्हींमध्ये कॉमन आहे x, आतमध्ये राहिला x वजा 20 प्लस या दोन्हींमध्ये कॉमन 6 आहे, आतमध्ये राहिला x वजा 20 बरोबर 0. मग x प्लस 6 x वजा 20 बरोबर आलेला आहे 0. म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो x प्लस 6 बरोबर 0 किंवा x वजा 20 बरोबर 0. आता हा प्लस 6 इकडे येऊन काय होणार वजा 6. आता x कधी वजा 6 येईल का, दिवस येतील का वजा 6 मध्ये, नाही. त्यामुळे x वजा 20 बरोबर 0. हेच x बरोबर काय येणार इथे 20. म्हणजेच कबीरला 20 दिवस लागतात काम पूर्ण करायला. ही झाली x ची किंमत मिळाली. आता आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, तर अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. आता पहा, आतापर्यंत आपण जे काढलं त्यातून आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. x बरोबर मिळाला आपल्याला 20. ठीक आहे. आता पुढे क्वेश्चन पहा, अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. अक्षयची क्षमता काय, 1/x अधिक 10 प्लस 1/x अधिक 25. हे सोडवायचं. आता x 20 मिळालाय म्हणजे 1/20 अधिक 10 30 झाले प्लस 1/20 अधिक 25 किती येणार 45. आता हे दोन्ही सोडवा. 45 अधिक 30 भागिले खाली काय येणार 30 गुणिले 45. मग 45 अधिक 30 किती येतं 75 भागिले 45 गुणिले 3 वास्तविक 15 12 13 135 1350. आता 75 भागिले 1350 हे केल्यानंतर याचं शेवटचं उत्तर मिळतं 1/18. म्हणजेच अक्षय आणि सत्यम यांना काम पूर्ण करायला किती दिवस लागतात 18 दिवस लागतील. ऑप्शन डी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, जर दोन संख्यांची बेरीज 22 असेल व त्यांच्या वर्गांची बेरीज 404 असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती. आता पहा, दोन संख्या माहिती आहेत का, काय त्या नाही. मग x आणि y कन्सिडर केली, त्यांची बेरीज 22 दिली आहे म्हणजे x अधिक y बरोबर दिलाय 22 आणि त्यांच्या वर्गांची बेरीज म्हणजे x वर्ग अधिक y वर्ग बरोबर दिलाय 404. आता इथं वर्ग दिलेत त्यामुळे डायरेक्ट दोन्ही साईडचे वर्ग करून घ्यायचे. x अधिक y चा वर्ग बरोबर 22 चा वर्ग. मग एक्सपान्शन फॉर्म्युला विस्तार सूत्रे वापरायची. a अधिक b ब्रॅकेट वर्ग बरोबर काय असतं a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. तो फॉर्म्युला वापरायचा म्हणजेच येणार x वर्ग अधिक 2xy अधिक y वर्ग बरोबर 22 चा वर्ग किती येतो 484. आता पहा, x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 404 दिलाय म्हणजे 2xy राहणार सेपरेट. 2xy अधिक याच्याऐवजी आपण टाकू शकतो 404 बरोबर आला 484. मग 2xy बरोबर काय होणार 484 वजा 404 म्हणजेच 2xy बरोबर राहिला 484 वजा 404 किती येतं 80. मग आपल्याला किंमत कशी काढायची, त्या दोन संख्यांचा गुणाकार म्हणजेच x गुणिले y. आता xy ऑलरेडी इथं आहे मग 2 ने इकडे भागिले होणार xy बरोबर 80 भागिले 2 बरोबर आलं 40. म्हणजेच दोन संख्यांचा गुणाकार असणार आहे ऑप्शन बी 40. पुढील क्वेश्चन, x बरोबर 3.42 चा वर्ग वजा 2 गुणिले 3.42 गुणिले 1.22 प्लस 1.22 चा वर्ग तर x बरोबर किती. आता इथं पण विस्तार सूत्रांवरच आधारित एक्झाम्पल आहे. विद्यार्थी मित्र, विस्तार सूत्रे अतिशय महत्वाची आहेत. तुमचा वेळ जर तुम्हाला वाचवायचा असेल तर प्रत्येक विस्तार सूत्र तुम्हाला माहित हवं. यावर आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. विस्तार सूत्र आणि त्यावर आधारित जे काही PYQ विचारले गेले 2021 ते 24 पर्यंत यावर आपण डिटेल व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आता पहा, x बरोबर 3.42 चा वर्ग याला a म्हणलं आणि 1.22 वर्ग याला b म्हणलं तरी तर तुम्हाला काय दिसेल x बरोबर काय a चा वर्ग वजा 2 गुणिले a गुणिले b बरोबर प्लस b चा वर्ग. आणि हा फॉर्म्युला कसला आहे a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग बरोबर असतं a वजा b चा वर्ग बरोबर. म्हणजेच इथं x बरोबर a वजा b चा वर्ग म्हणजेच 3.42 वजा b किती आहे 1.22 याचा वर्ग. आता 3.42 वजा
1.22 किती येत आहे? 2 2 गेले 0, 4 2 गेला 2, 3 1 गेला 2, 2.2 म्हणजेच x बरोबर आला 2.2 चा वर्ग. x बरोबर 22 चा वर्ग किती आहे? 484. पॉईंट आहे म्हणजे इकडनं 2 पॉईंट येणार 4.84. ऑप्शन बी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत खरं तर, किंवा इथे काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल त्यामुळे या क्वेश्चनचा मार्क्स मिळून जाईल. या समीकरणामधील m ची किंमत काढा. m ची किंमत काढायची आहे, भागाकार दिलेला आहे, घातांकाचा नियम वापरून हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. 5 चा m घात भागिले 5 बरोबर 5 चा 5वा घात दिलाय. m ची किंमत काढायची. आता भागाकार आहे, भागाकाराच्या नियमाप्रमाणे a⁻m भागिले a चा n घात बरोबर असतं भागाकारातील होतं घातांकांची वजाबाकी. म्हणजे काय? हे पाया जो आहे तो सेम पाहिजे तर वरच्या घातांकांची काय होते? वजाबाकी होते. ते भागिले म्हणजेच वरच्या घातांकांची होणार वजाबाकी बरोबर 5 चा 5वा घात. तसंच आता घातांकाचा आणखी एक नियम आहे, a⁻m म्हणजे a चा m घात बरोबर a चा n घात असेल तर m बरोबर n येतं. म्हणजेच पाया सेम असतील तर वरचे जे घातांक आहेत ते सुद्धा सेम येतात. आता इथे पाया सेम आहे 5 आणि 5 म्हणजेच m - 1 बरोबर किती येणार? 5. मग m बरोबर 5 - 1 आहे, इकडे येऊन होणार +1. m बरोबर आलेला आहे 6 की जो ऑप्शन मध्ये नाहीये. पण कशा टाईपने सॉल्व्ह करायचं आहे हे लक्षात ठेवा. घातांकाचे नियम अगदी तोंडपाठ हवेत, प्रत्येक नियम माहित हवा आपल्याला. पुढील क्वेश्चन. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील सरासरी धावसंख्या 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल? क्वेश्चन अगदी सोपं आहे, कुठलाही फॉर्म्युला लक्षात ठेवायचा नाही, काय नाही. एकूण धावसंख्या 97 दिली आहे बरोबर. मग आपल्याला माहिती आहे सरासरी धावसंख्या बरोबर काय असणार? एकूण धावसंख्या भागिले एकूण डाव बरोबर. आता धावसंख्या त्यांनी 97 दिली आहे आणि 5 डाव दिलेत. आता सरासरी त्यांनी 97 दिली आहे आणि 5 डाव दिलेत म्हणजे एकूण धावसंख्या किती असणार आहेत? धावसंख्या बरोबर सरासरी गुणिले एकूण डाव होणार. मग सरासरी दिली 97 गुणिले 5 किती येणार? 5 करा 7 × 35 9 × 45 45 आणि 3 झाले 48 म्हणजे एकूण धावसंख्या आल्या 485. आता त्यांचं म्हणणं काय? कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल? 82 पेक्षा कमी नाही म्हणजे मिनिमम 82 पाहिजे बरोबर. मग 5 डाव असतील, एका डावातील जास्तीत जास्त धावसंख्या काढायच्या बरोबर. मग बाकीच्या 4 डावांमध्ये 82 तरी धावसंख्या पाहिजे. मग 82 गुणिले 4 करायचं, 4 दुने 8 8 चौक 32 328 आलं आणि टोटल धावसंख्या 485 आहे. 4 डावांमधील धावसंख्या 328 आल्या. आपल्याला जास्तीत जास्त काढायच्यात म्हणजेच 485 वजा 328 करावं लागेल. किंवाचा बाकी करा. 15 8 गेले 7 राहिले, नंतर इथं आला 7 7 2 गेले 5 राहिले आणि 4 3 गेला 1 राहिला. म्हणजेच जास्तीत जास्त एका डावामध्ये धावसंख्या असू शकते 157. ऑप्शन बी या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील क्वेश्चन सिंपल दिलाय, भागाकार गुणाकार करायचंय फक्त. 19.2 भागिले 4.8 गुणिले 4.04 प्लस 3.84. क्रम लक्षात ठेवा. बॉड मास रूल यावर देखील आपण डिटेल व्हिडिओ बनवलाय. पदावली कशा सोडवायच्या. 19.2 भागिले 4.8 मग थोडक्यात असं होणार आहे गुणिले 4.04 अधिक 3.84. आता 19.2 भागिले 4.8 आहे, मग पॉईंट काढून टाका. 192 भागिले 48 करा. किती येतं? 48 गुणिले 4 192 येतं बरोबर. पॉईंटचा काही संबंधच नाही. 4 आलं. 4 गुणिले 4.04 प्लस 3.84. आता 4.04 गुणिले 4 म्हणजेच 404 गुणिले 4 करा. 4 चौक 16 एकाला 4 चौक 16 16 16. तर पॉईंट नंतर 2 अंक आहे, इथं पण पॉईंट नंतर 2 अंक येणार म्हणजे झालं 16.16 प्लस 3.84. बेरीज करून घ्या. 3.84 6 4 10 8 1 9 1 10.63 9 9 10 किती आलं? 20.00 म्हणजेच उत्तर आलेलं आहे ऑप्शन ए
20. पुढील प्रश्न, एक व्यक्ती रेल्वे पुलावर उभी असून त्या पुलाची लांबी 180 मीटर आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पुलास 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा. आता पहा, आगगाडीची लांबी आणि वेग शोधायचा आहे. ठीक आहे, समजा हा एक पूल आहे. ठीक आहे, या पुलाची लांबी 180 मीटर दिलेली आहे. आता या पुलावर एक व्यक्ती उभी आहे, बरोबर, समजा इथे व्यक्ती आहे. आता पहा, ह्यांनी आपल्याला दिलंय पुलाची लांबी 180 मीटर आहे, त्या व्यक्तीस ती 8 सेकंदात. आता ह्या व्यक्तीस जर आगगाडी 8 सेकंदात ओलांडत असेल, म्हणजेच आगगाडीचा स्वतःला ओलांडण्याचा वेळ किती झाला? 8 सेकंद झाला. लक्षात येते का? आता पहा, ही एक व्यक्ती आहे, हिला आगगाडीला ओलांडायचंय. ओलांडायचंय म्हणजे काय? समजा आगगाडी इकडनं इथपर्यंत आली. ठीक आहे, हे तिचं तोंड आहे, तिचा एंड येस तोपर्यंतचा वेळ म्हणजे आगगाडीने त्या व्यक्तीला ओलांडणे, बरोबर. म्हणजे स्वतःची लांबी ओलांडायला तिला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्या व्यक्तीस ओलांडण्यासाठी लागणार आहे. मग स्वतःला ओलांडायला वेळ लागला तिला 8 सेकंद. आता पहा, हा पूल आगगाडीने ओलांडला असं आपण कधी म्हणू शकतो? ज्यावेळी या पुलाची लांबी प्लस आगगाडीची स्वतःची लांबी ती ओलांडल, बरोबर. म्हणजेच टोटल अंतर जे आगगाडीचं पण लांबी प्लस पुलाची पण लांबी एवढं ओलांडायला तिला वेळ लागतो 20 सेकंद. मग आता फक्त पुलाची लांबी ती किती वेळात ओलांडते हे काढण्यासाठी आपण काय करणार? 20 वजा आगगाडीची लांबी ओलांडण्यासाठी लागणारा वेळ किती वेळ लागतोय? तो 8 सेकंद. म्हणजेच 180 मीटर ही जी पुलाची लांबी आहे ते अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढावा लागेल. लागणारा वेळ बरोबर काय असणार आहे? आगगाडीला पूल ओलांडण्यासाठी लागणारा वेळ की जो आहे 20 सेकंद वजा स्वतःची लांबी ओलांडण्यासाठी लागलेला वेळ 8 सेकंद बरोबर 12 सेकंद. आता 180 मीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आला 12 सेकंद. म्हणजे आपल्याकडं अंतर पण आहे आणि वेळ पण मिळालाय. यावरनं आपण वेग काढू शकतो आगगाडीचा, बरोबर. मग वेग बरोबर काय असतं? अंतर भागिले वेळ. आता इथे अंतर किती आहे? 180 मीटर अंतर, ते किती सेकंदात कापलंय? 12 सेकंदात. मग 12 एके 12, इथे किती उरले? 6, 12 पंची 60. म्हणजेच वेग आपल्याला मिळालेला आहे 15 मीटर पर सेकंद. आता वेगाला 15 मीटर पर सेकंद. आता आगगाडीची लांबी काढायची. मग लांबी काढण्यासाठी आपल्याला आगगाडीचा वेग मिळालाय आणि आगगाडीला स्वतःची लांबी पार करण्यासाठी लागणारा वेळ पण आहे. म्हणजेच आगगाडीची लांबी बरोबर लिहू शकतो आपण वेग गुणिले वेळ. म्हणजेच अंतर बरोबर काय येतं? वेग गुणिले वेळ. मग आगगाडीची लांबी म्हणजे वेग किती आहे? वेग आलाय 15 मीटर पर सेकंद. मग 15 गुणिले वेळ किती आहे? 8 सेकंदामध्ये ती व्यक्तीला ओलांडते, म्हणजेच तेवढ्या वेळात स्वतःचं अंतर पार करते. मग 15 गुणिले 8 किती झाले? 120 मीटर. म्हणजेच आगगाडीची लांबी 120 मीटर आणि वेग 15 मीटर पर सेकंद. कुठे ऑप्शन? ऑप्शन डी या क्वेश्चनचे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न, दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे तर त्या दोन संख्यांतील लहान संख्या कोणती? आता पहा, यामध्ये गुणोत्तर दिले. मग गुणोत्तर दिले, डायरेक्ट त्या दोन संख्या घ्या. 3:4 दिले म्हणजेच दोन संख्या काय येणार? 3x आणि 4x. लक्षात घ्या, गुणोत्तर असतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन असतं, म्हणूनच आपण ते गुणोत्तर लिहू शकतो, बरोबर. मग त्या दोन संख्यांमध्ये जो कॉमन आहे तो आपण मानला x, म्हणून ह्या दोन संख्या काय तयार झाल्या? 3x आणि 4x. आता यावरनं 3x ही काय असणार आहे? लहान संख्या असणार आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे मसावी गुणिले लसावी, बरोबर काय असतो? त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार असतो, बरोबर. मग मसावी गुणिले लसावी बरोबर दोन्ही संख्यांचा गुणाकार. हा फॉर्म्युला फक्त दोन संख्या असतील तरच वापरता येतो. 3 संख्या असतील तर हा फॉर्म्युला तिथे वापरता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही संख्यांचा गुणाकार. मग आता मसावी किती आहे? 6. लसावी किती आहे? 72. आणि दोन्ही संख्यांचा गुणाकार किती येतो? 3x गुणिले 4x. आता हे फक्त सोडवा. 6 गुणिले 72 तसाच ठेवा.
3x गुणिले 4x, 4 त्रिक 12 होणार आणि x यांचं काय होणार 1 अधिक 1 x चा वर्ग. 12 याला गुणिले इकडे आल्यानंतर तो काय होणार भागिले. 6 गुणिले 72 भागिले 12 बरोबर x चा वर्ग. मग 6 एके 6, 6 दुने 12, 2 एके 2, 2 त्रिक 6, बेसक 12, 36, 36 बरोबर x वर्ग आले. मग x बरोबर काय होणार 6, त्याचं वर्गमूळ घ्यायचं बरोबर. म्हणजेच काय तुम्हाला x 6 मिळालाय, तो कॉमन जो होता ह्या दोन्हींमध्ये तो 6 मिळाला. मग लहान संख्या काय येणार 6 गुणिले 3 बरोबर 18. म्हणजेच ऑप्शन सी हे या क्वेश्चनचे बरोबर उत्तर येणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं असतं त्यावेळी त्यांचा जो मसावी असतो तोच त्यांचा कॉमन फॅक्टर असतो. म्हणजे काय गुणोत्तर 3:4 दिले बरोबर, म्हणजे त्या संख्या असतात गुणोत्तर 3:4 आहे तर त्या संख्या असणारे 3 गुणिले मसावी आणि 4 गुणिले मसावी. लक्षात घ्या हा जो x आहे हा कॉमन फॅक्टर हाच त्यांचा मसावी असतो. मग डायरेक्ट तुम्हाला इथे संख्या मिळून जातील 3 गुणिले 6, 4 गुणिले 6, 3 सक 18, 6 चोक 24 झाल्या तुमच्या दोन संख्या. लक्षात ठेवा ज्यावेळी दोन संख्यांचं गुणोत्तर आणि त्यांचा मसावी आणि लसावी दिलेला असतो त्यावेळी जे गुणोत्तर दिलेलं असतं त्याला फक्त मसावीने गुणायचं, तिथे तुम्हाला त्या संख्या मिळून जातात. कारण मसावी म्हणजे काय असतं महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे काय मोठ्यात मोठा कॉमन फॅक्टर ज्याने त्यांना भाग जातो बरोबर. म्हणजेच मसावी गुणिले गुणोत्तर करायचं तुम्हाला तिथे संख्या मिळून जातात. अशा प्रकारे पुणे शहर चालक भरतीमध्ये जे काही क्वेश्चन विचारले गेले होते ते सर्व क्वेश्चन आपण अगदी डिटेलमध्ये अभ्यासले आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेल SC अकॅडमीला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल.